हे मंदिर आजचे नाही. शेकडो वर्षांची श्रद्धा, भक्ती आणि परंपरा या मंदिराशी जोडलेली आहे. अनेक पिढ्यांनी हा वारसा जपला आणि काळाच्या ओघात 22 फेब्रुवारी 1955 रोजी या मंदिराचा एक छोटासा जीर्णोद्धारही करण्यात आला. अनेक पिढ्यांनी या विठ्ठलाच्या चरणी माथा टेकला. अनेकांच्या आयुष्यातील सुखदुःख या मंदिराने पाहिले. असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा साक्षीदार असलेलं हे मंदिर आज काळाच्या ओघात जीर्ण अवस्थेत आहे. 1955 मध्ये जीर्णोद्धार झाला, पण काळ थांबला नाही. आज पुन्हा आपल्या या वारशाला नव्या आयुष्याची गरज आहे. मग प्रश्न एकच होता, आपल्या पूर्वजांनी जपलेला हा वारसा आपण असाच काळाच्या ओघात हरवू द्यायचा का? नाही. आपण ठरवलं, हा वारसा जपायचा, या पवित्र मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि पुढच्या शेकडो वर्षांसाठी श्री विठ्ठलाची ही पवित्र ओळख जिवंत ठेवायची. आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्याला हा वारसा दिला. आता पुढच्या पिढीला आपण काय देणार? फक्त एक मंदिर नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख, आपल्या परंपरेची जाणीव आणि विठ्ठलाच्या भक्तीचा वारसा. या मंदिरात फक्त सिमेंट, वाळू आणि विटा नाही. यामध्ये कोणाची तरी श्रद्धा आहे, कोणाचं तरी स्वप्न आहे, कोणाची तरी मेहनत आहे आणि कोणाच्या तरी आपल्या विठ्ठलासाठी केलेला त्याग आहे. कुणी 501 रुपये देईल, कुणी 1001 रुपये, कुणी आपल्या सामर्थ्यानुसार त्याहून अधिक. पण विठ्ठलाच्या दरबारात रक्कम नाही, भावना पोहोचते. देणगी छोटी असू शकते, पण तिच्यामागची भावना कधीच छोटी नसते. उद्या जेव्हा हे मंदिर पूर्ण होईल, जेव्हा इथे पहिली आरती होईल, जेव्हा हजारो भक्त विठ्ठलाच्या चरणी माथा टेकतील, तेव्हा आपण अभिमानाने म्हणू शकू, या मंदिरात माझाही वाटा आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारात तुमचाही एक वाटा असू द्या. हा व्हिडिओ फक्त पाहू नका, एका व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे विठ्ठलाच्या मंदिरासाठी एक हात पुढे येईल. शेकडो वर्षांचा वारसा आपल्या हातून पुन्हा उजळू देऊया. जय हरी विठ्ठल.